हे गाईज कशा आहेत? आय होप यू डुईंग वेल. ॲक्च्युली गुड इव्हनिंग. आणि आता मी आणि माझ्या वाईफ चाललेलो आहोत राजोडी बीचला. सो लेट सी तिकडचं कसं असतं. जे काही अपडेट असेल त्या मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू. आणि तुम्ही माझ्या बायकोची तयारी बघा, ती कशी तयार झाली. बघा बघा, म्हणजे यांनाच ऊन लागतं असं. आम्ही काय, आम्हाला मुलांना काय, आम्ही गाडी चालवतो काय नाही, 2 मिनिटं लागत नाही. हेच काम करतं म्हणजे आणि ऊन लागतं म्हणजे आपण येते. भली हेल्मेट आहे घरी पण उन्हामुळे भरपूर वेळ लागेल. ॲक्च्युली हेल्मेट आहे तरी घालायला नको. ऊन आहे ना, बघा ना माझी हालत बघा. आता 2 मिनिटांमध्ये घाम पिता ना, बघा हे बघा. चलो आता आपण भेटूया राजवाडा बीच. येस. हाय, हॅलो. आलेलो आहोत आपण सगळे राजवाडा बीचला राजवाडी फायनली. बीच. आणि पाणी बघा किती भरलंय. तुम्हाला दाखवतो. हा Actually, कसा आम्ही ॲक्च्युली असतोय कारण आम्ही फ्रंट कॅमेराने शूट करतो ॲक्च्युली. सो मी परत वळवलं असं सगळ्यांना दाखवतं. ते मला ॲक्च्युली हसायला आलं. इथं सोड, मला ॲक्च्युली हसायला आलं. कारण मला पण कन्फ्युजन झालं. म्हटलं हा असा नका दाखवतोय. हीच मला बोलली की आपण फ्रंट कॅमेराने करूया शूटिंग. आणि आता मला सांगितलं हीच स्वतः कन्फ्युज झाली. आता काय बोलायचं हिला पण. रेडी. आता त्याला पॉज करून तो कॅमेरा हे पण नाही करू शकत. बघू आता काय? कर. बघा तू कर, तू दिसणार आहे. बघा पाणी किती भरलंय. सॉरी, ऍक्च्युली आम्ही दोघांनी एवढं एक्सपेक्ट होतं केलं की एवढं पाणी असेल ना. हा, कारण इथं बघता बघता बोललं की एवढं पाणी कसं भरलं म्हणजे. आणि आज संडे आहे म्हणून बापरे. इथे मिनी गोवा झालाय. गोवा बघू शकता तुम्ही. थांबा थांबा, हे पॉज करू. पण बोलूया पहिला. चालू आहे चालू है. और फिर से कंफ्यूज हो गई. चालू है या नहीं. ऍक्च्युली आहे ना, तुम्हाला एक सांगायचं होतं की ह्यानी आहे ना घरच्यांना असं सांगितलं आमच्या की मला जायचंय राजोडीला. पण सकाळी उठून हा मला बोलला काय की आज आहे ना आपण सनसेट बघायला जाऊया म्हणे राजोडीचं. आणि घरच्यांना आई पप्पांना असं सांगितलं की ही बोलते की आपण आज जाऊया असं. स्नेहाची इच्छा आहे. म्हणजे ब्लॉग पण होईल आणि जाता पण आहे सगळं थोडा बाहेर थोडा फ्रेश म्हणजे बघा असं करायला काय बोलायचं. आणि हा अजून एक, काय. हे स्कार्फ वर मला मगाशी बोलला ना तेच. तुम्ही तर बघितलं असेल व्हिडिओ स्टार्टिंगला काय बोललं ते. आणि गाड्या येत होत्या आता आम्ही आलो तेव्हा की दूर दूर भरपूर होता गाड्यांचा. मोठे मोठे ते टँकर आणि टेम्पो हे. तर त्याच्यामुळे हा मला सांगतो की नाकावर हात ठेव. तर मी तर माझं कव्हर करत होती नाक स्कार्फने. म्हणजे किती फायदे असतात स्कार्फचे बघा. पण ह्याचं पण नाक मी माझ्या हाताने असं करून कव्हर करत होती. बघितलं तरी पण मला आज बोलतो. असं आहे, काय बोलायचं. असं आहे काय. मग ते सांग ना तुझं ते तू काय बोलली त्या स्कूलचं नाव काय होतं जरा सांग. चल चल चल. नाही बोल ना. रे दे चल. त्या स्कूलचं नाव होतं कार्मेल आणि पुढे काहीतरी होतं इंग्लिश स्कूल असं काहीतरी होतं कार्मेल म्हणून. तर ही बोलली काय कामरेल. चल 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 हवा आण दे. चल इन्स्टंटली बोलली तर मला पण एकदम हसू आलं एकदम म्हणजे असं. चल हवा आण दे. चल हवा आण दे. येते ना हवा एवढी अजून किती घेते हवा. एवढे बीच खुला वर आसमान, खुले आसमान में खुली खुली हवा. तुम्हाला समजतं ना नक्की कोणाचं होतं कारण ते. इथं मी कारण सांगितलं नाही. चालू पण असं जिकडे रस्ता नेल तिकडे जातं. लोक खरंच गरमीचं आहे ना, कंटाळले इतके कंटाळलेत की सगळी लोक एकदम लांब लांब पर्यंत जसे की तुम्ही ते गेले. न्यूज मध्ये बघितलं असेल. ऍक्च्युली तू बघितलं न्यूज मध्ये काय? की म्हणजे मुंबईमध्ये जुहू मध्ये सगळे फॅमिली आलेले अंघोळ करायला. हा सकाळपासून तिकडेच होते असं अंघोळ वगैरे तिकडेच केली. बाप. ते म्हणजे फुल भरलं होतं जुहू बीच असं.
आता माहिती आहे मी ते कितपत खरं खोटं आहे. मी फक्त त्या पेपरमध्ये बघितलं. माय गॉड, आज जिकडे जाईल तिकडे माणसंच माणसं आहेत ना. हो, काय झालं पण त्यांचं कोणाचं? फॅमिलीचं. काय झालं नाही म्हणजे ते पण अरे बघायला यार, होतं. मला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग सांगतं म्हणून मी नीट ऐकत होती. अरे ते कसं असं म्हणतात ना की जुहू बीच कधी कधी खाली असतं असं काय म्हणायचं गेलं की पण तुझ्या पाणी आलं. पण गरमी अशी असते होती आहे की शेवटी मग माणसानं असं आणि म्हणजे मी आज न्यूज मध्ये ऐकलं की आज पाऊस पडणार होता, हा पण पावसाचं नामोनिशान नाहीये. काय ना फक्त सकाळी आला वातावरण केलं फक्त एवढंच ना. हो, म्हटलं हिला माहित पण नसेल मी फक्त होतो हॉलमध्ये. किती 1 मिनिट फक्त पाऊस पडला असेल किरीमिरी. बघा चालूच आहे. जरा बघा, बघू शकता तुम्ही लोक पाण्यात कुठे कुठे गेलेत, किती लांब लांब पर्यंत, आणि लाटा पण किती मोठ्या मोठ्या येतात आहेत. आपल्याला हे थोडस शिकायला पाहिजे ना, बॅक कॅमेरा फ्रंट कॅमेरा. अरे अरे काही फोनचं ते ऍक्च्युली कसं काही फोनचं असतं की समजा आता मी हे फ्रंट कॅमेऱ्याने ऑन केलं तर त्याच वेळी मी बॅक कॅमेरा पण स्विच करू शकतो असं. पण आपल्या फोनवर तसं नाहीये. आपल्याला शेवटी व्हिडिओ पॉज करावी लागेल किंवा बंद करावी लागेल. तेच एकच आहे. हो, चला आपण यू टर्न घेऊया. बस कारण चालू इथे तेवढं बघण्यासारखं काही नाहीये. काय नाही मला मला काही खायचंय काय? मुकेश अजून काय लागली ना. चल बघू आपण नंतर ते. मुकेश, मुकेश के दिल में. शिकते पोरगी शिकते. पोरगी शिकली, प्रगती झाली. प्रगती कोण आहे? मी काय माका माहित नाही. अरे त्या दिवशी सांगितलं ना, विकासची बहीण. हिचे असे जोक असतात ना आईच्या खावात. अरे थांब, विकास कोण आहे माहितीये? कोण आहे विकास? विकसितचा मुलगा. अजून तुम्हाला काय? तुम्हाला जर हसू येतं तर जरा कॉमेंट मध्ये कळा. मला जोक चांगला वाटत सांगा. चांगले जोक, भले थोडेसे लेची पेची लेम जोक ना, लेम जोक आहेत पण चांगलेच. ठीक आहे. अजून एखाद्याला हसवण्याचं ट्राय करायचं असतं. अजून काय असेल तर पंच असेल तेव्हा देऊन टाकेल तुझे असे जोक, तुझे लेम जोक्स. पण या फॅमिली बद्दल प्लीज कोणाला सांगू नका. बघा, विकसितला 2 मुलं आहेत. एक म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विकास आणि प्रगती. ओके, ही फॅमिली कोणालाही माहिती नाहीये, सो सांगू नका बोलून सगळं सांगते युट्यूबला. सगळ्यांना माहिती असेल ज्याने कोणी आपलं सबस्क्राईब केलं. आपली जी फॅमिली आहे दुहा डायरीची त्यांना. तो आपण उंटावर बसूया का? नको राहू दे, काय गरज नाहीये. तू माझ्यावर बसू. तू तिथे बसता ना स्वतः घाबरशील माहितीये. ए नाही, आम्ही राजस्थानला गेलेलो ना. राजस्थान. हा, अरे आम्ही म्हणजे तुझं बोलतेस. आम्ही म्हणजे असं वाटलं की ती आमच्या लोकांचा बोलते. म्हणलं आम्ही कधी नाही, गेलो मी राजस्थानला. माझ्या ताई सोबत वगैरे गेलेली, जयपूर आणि जोधपूर. हा, त्याचा तर वेगळाच किस्सा आहे. काय? माझी 12th ची एक्झाम होती आणि जेव्हा इकोच्या पेपरला 2012ची गोष्ट आहे. मी 12th 2012ला दिली आणि 2012ला दिली मी 12th. पकड हात सरळ. माझ्या हातात बॅग आहे आणि माझ्याकडे फोन दिला. ओ माय गॉड, सो डिफिकल्ट टू हँडल. काय डिफिकल्ट नाहीये. हा, तर असा किस्सा होता की मी 2012ला 12वी दिली. हे म्हणजे बहुतेक जण म्हणजे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, जे व्लॉगर्स आहेत, त्यांनी खूप गोष्टी नोटीस केल्या असेल की म्हणजे आपण जेव्हा काय व्लॉग शूट करतो पब्लिक प्लेस मध्ये तर तेव्हा असे लोक असे बघत असतात. मी आता दोनदा नोटीस केलं की बघतात की क्या कर रहा है ये. पण माझा किस्सा राहतोय. हा घे, तो किस्सा घे. तर 2012ला मी 12वी दिली आणि त्यावेळेस इकोच्या पेपरच्या अगोदर 7 दिवस सुट्टी असायची आणि मी एवढी निर्लज्ज हा कधी 12वीच्या की कॉलेजमध्ये ना जेवढे पण इकोचे असे छोटे मोठे टेस्ट झाले ना त्याच्यामध्ये मला 2 आणि 3 असे मार्क पडलेलेच. आणि तरी मी हिम्मत करून, तिच्या हिम्मतला आपण दाद दिली पाहिजे. खरंच कमेंट मध्ये सांगा, म्हणजे हिम्मतची दाद द्यावा. व्हेरी काय म्हणतात त्याला आपण अप्रिशिएशन. हा,
एवढ्या माझ्या पोहोचत पण दम नाही. अपशब्द बघितलं. त्यात काय अपशब्द काय यायला. तर मी त्या 7 दिवसामध्ये जयपूर आणि जोधपूर हे फिरायला गेलेली. सो माझी खूप हिंमत आहे माझ्यात, पण मी पास झाली. पास झाली. आणि तेव्हा जर तू फेल झाली असती तर माझ्या बेदम चोपला असं ना ते दफादफ. नाही चोपला नसता पप्पांनी, पण त्यांनी मला कुठे असं पिकनिकला वगैरे जसं पाठवलं नसतं. कॅन्सल कैंसल कर देते. मोबाइल के भाषा में सब cancel होता चलो अभी कुछ हम लोग खाते हैं. चलो गाईस, काही अपडेट असेल तर आम्ही टाकू नक्की ब्लॉग मध्ये. सो ते बघ काय बघ तर दाखव ना. काय दाखवू, कावळा आहे तो. यायले तुझ्यामुळे मी पण कन्फ्युज झालो माहितीये. अरे बघा तुम्ही राजोडी. हे तर नेहमीच आहे. असं काय म्हणतं ना एंड टाइमला, तर मला असं वाटतं काहीतरी वेगळं असेल. हे बघा हे जे दिसतंय ना ते राजुडीची झाड आहेत. म्हणजे बघू नको, चल बघू नको. बाय बाय, बाद में मिळते हैं. आपण आता आलेलो आहोत ओशन किंग. उलट नाव दिसतंय. त्याला सुलट करण्यासाठी काय करायला पाहिजे. काय कॅमेरा प्रॉपर दिसेल. टॉयलेंटेड आहे तू, टॉयलेंटेड. आणि आपण आता काय मागवलंय. चिकन ग्रिल सँडविच आणि आणि वर्जिन मोइचो. ते सांगण्यासाठी आम्ही चालू केला कॅमेरा. सो आता बघू टेस्ट कशी असेल. जर तुम्ही आलात नक्की तर, जर चांगली आम्ही टेस्ट तुम्हाला रेफर असेल करू. हा तर नक्की रेफर करू. रेफर हो चलो बाय. मस्त व्ह्यू यार. हो खूप छान सनसेट होतो ना, सनसेट. सनसेट. सनराइज म्हणजे ऍक्च्युअली. हा बोल बोल. ओशन किंग हा अजिबात चांगलं नव्हतं. आम्ही तुम्हाला रेफर नाही करणार आहे. हा अजिबात रेफर नाही करणार, कारण त्याचं जे आम्ही चिकन टिक्का सँडविच जो खाल्ला. चिकन टिक्का, सॉरी, चिकन ग्रिल सँडविच. चिकन ग्रिल सँडविच. ते सँडविच खाऊन ती बावरली एकदम. चिकन ग्रिल सँडविच मला खरंच बावऱ्यासारखं झालं रे. खरंच थोडस असं गरगरल्यासारखं झालं. हवा मला अशी धक्का देते काय. अरे तुला वाटत नाही का धक्का देते असं हवा. नाही. हलतात माणूस बाबा हवेने पण. नाही, जो तशी आहे पेन ना. आलेलो. हा आता मी काय बोललो होतो की हा ते ओशन किंगचं सँडविच आणि आम्ही व्हर्जिन मोहितो घेतलं. अजिबात म्हणजे असं काय टेस्टच नव्हती. आणि त्याच्यामध्ये जे ते चिकन हे सॉरी ब्रेड आहे ना त्याचा, तोच फक्त crispy झालेला. चांगला. हा बरोबर. बाकी असं चिकन काहीच नव्हतं. काहीच म्हणजे त्याची टेस्ट सुद्धा येत नव्हती अजिबात ना. म्हणजे असं ते चिकन पण असं बरोबर लागत नव्हतं. उलट मी जे घरी करते ना चिकन सँडविच, मोठी शाणी. म्हणजे मी तारीफ नाही करत, खाताना बरोबर. हा मोठी शाणी. किती दिवसांपासून मला बोलतोय की अरे यार चिकन सँडविच कर ना, कर ना, कर ना. ते खरं ऍक्च्युअली, कारण मस्त करणार. स्टफिंग वाईज पण आणि ब्रेड पण मस्त चांगला क्रिस्पी होतो. सो खायला अजून हा बाबा नखाली. असं आम्ही तुम्हाला रेफर करत नाही की तुम्ही ओशन किंग मध्ये येऊन असं काही ट्राय करा. आणि प्लस इकडचे आम्ही खूप टाइम असं नोटीस केलंय की आम्ही जेव्हा आलोय ना काही खाल्लं वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स मध्ये ट्राय केलं ना, तर अजिबात म्हणजे टेस्ट जशी बाहेर मिळते ना तशी इथे नाही मिळत. म्हणजे कुठेच नाही असं. असं म्हणजे काय तिथे 7-8 आपण दुकान. कॅमेरा चेक करूया का, बरोबर आहे का. हो आता बरोबर आहे. हो आता बरोबर आहे. राईट. मुलगा शिकला, प्रगत झाला, विकसित झाला. अरे यार. सो सनसेट थोड्या टायमाने होणारच आहे. तर मग तुम्हाला दाखवतो परत. त्याची सुरुवात तर चालू झालेली आहे. मी बरोबर बोलली ना, सुरुवात तर चालू झालेली आहे. सुरुवात चालू झाली म्हणजे सुरुवात झालीच आहे. सुरुवात झालेली आहे. हो पण किती छान वाटतंय ऍक्च्युली. हे बघा. वाव.
चलो चलो गाईस. तुम्ही आता बघितलं असेल टाइमलेस मध्ये सनसेट ऍक्च्युली मस्त दिसतोय यार. आता वाजले किती? आणि एक्सपिरियन्स असं जवळून करायला असं खूप क्वचित मिळतो की खरोखर तो सूर्य बरोबर, असा हा. खाली जातोय. भारी वाटतं एवढं बघायला. wise. जसं पाणी घालतं ना तसं ते असा टुक खाली जातो. हा. आता आहे ना आमचा जरा व्हिडिओचा प्रॉब्लेम झालेला, नाही तर तुम्हाला दाखवलं असेल इथे मग झालेलं आहे. तावातावी झालेली. तावातावी झालेली. पण त्याच टाइमला आपल्या मोबाईलने दगा दिला आपल्याला. हा. ठीक आहे. म्हणून मोबाईल रिस्टार्ट करावा लागला आता तो परत. पब्लिक बोले काय ना भांडण बघायला मजा तरी एवढी. या बघा. बघा बघा यांचीच ती भांडणं होती. त्या घोड्यावाल्याचं काहीतरी भांडण झालेलं. घोडावाला आहे कुठे? हा बघा इथे हा टोपीवाला. बघा तो अजूनही शिव्या देतोय. लुक ॲट डिस्कशन. त्याचा कॉन्फिडन्स लेवल चांगली आहे त्याची. एकटाच नडतोय. हाँ चलो चलो बाय अभी गाइस. हम घर चलते हैं घर. येस. आता ब्लॉग करायला मिळणार नाही. बाय बाय. बाय. परत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो स्टे ट्यून. आम्ही अजून कुठे गेले पाहिजेत पण जवळपासचा ते तुम्ही नक्की सांगा कमेंट कमेंट मध्ये. मध्ये सांगा कुठे कुठे गेलं पाहिजे. हा पण जवळपास प्लीज. असं काय नाही पण तुम्ही सांगा असं त्या आपण हा. ठरवू कुठे हिशोबाने पण तुम्ही सांगा असं. ठीक आहे चलो बाय चलो बाय बाय. बाय.